अशा प्रकारे मेथीमध्ये बेसन टाकून तर बघा. चला तर मैत्रिणींनो, आपण बनवूया आज मेथीची बेसन घालून भाजी. चला तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य: छान अशी मेथीची हिरवीगार एक जुडी आणलेली, ती स्वच्छ निसून धुवून घेतलेली आहे. एक मोठा कांदा, एक टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट, हे सगळं तयार करून घेतलेलं आहे. चला तर मग त्याच्यासाठी आपण आता फोडणी देऊया. फोडणीसाठी ह्याच्यात आता 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची टाकलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं. हे मिश्रण छान असं याला शिजू द्यायचं. त्याच्यात थोडीशी हळद आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे आपण लाल मिरची टाकायची नाही आणि आपण निवडून घेतलेली मेथी त्याच्यात टाकून छान असं परतवायचं. एकदम मेथी अशी छान शिजली पाहिजे आणि टोमॅटो, कांदा, ते हिरवी मिरचीचं एकत्र असं छान असं मिक्सचर झालं पाहिजे आणि त्याच्यात असं 1 चमचा बेसन वरून टाकायचं. अशा प्रकारे टाकायचं आणि छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. बेसन पण त्याच्यातल्या ओलव्यामध्ये छान असं शिजलं पाहिजे. अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं मिक्स करून घ्यायचं. बेसन पण आता शिजलेलं आहे आणि आपली भाजी आता रेडी आहे, खाण्यासाठी रेडी आहे. चला तर आपण मग खाण्यासाठी वाढून घेऊया. चला तर मग हे बघा ताटात मी वाढून घेत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशीच मेथी बेसन भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.